वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. 5 नोव्हेंबर 2025ला आम्ही एक कार्यक्रम केला होता, दीपक संध्या नावाचा. आमचा दिवंगत मित्र दीपक बोरकर याचा पहिला स्मृतिदिन होता तो, आणि मोठा कार्यक्रम झाला होता. अनेक लोक आले प्रेमाने. तर त्याच कार्यक्रमाचं मी आज इथे सादरीकरण करणार आहे. कार्यक्रम मोठा असल्यामुळे पूर्ण तो एका एपिसोडमध्ये दाखवत नाही आहे. त्याचे भाग होतील 2, 3, 4. ते किती होतील मला माहीत नाही, पण त्या कार्यक्रमाचा आपण पहिला भाग आज बघूया. बघा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. जय श्रीराम. नमस्कार रसिक हो. सर्व रसिकांचं आणि मान्यवरांचं मी डॉक्टर जयंत पटवर्धन स्वरबंध परिवारातर्फे स्वागत करतो. दीपकजी आपल्या सहवादक पुरस्काराचे पहिले मानकरी, त्यांचा आज पहिला स्मृतिदिन. आपण त्यांच्या आठवणी आणि श्रवणीय गाण्यांनी आणखीन जास्त श्रवणीय करूया आणि सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. यापुढची सूत्र स्वप्नील पवार यांच्या हाती सुपूर्द करतो. नमस्कार. मी म्हणजे आमचा दीपक मामा याच्या परिवारातला एक सदस्य म्हणून इथे उभा आहे आणि अगदी तुमची 5 मिनटं घेणार आहे, कारण आज ऐकण्याचा कार्यक्रम आहे. इथे जमलेले सर्व त्याचे सहकलाकार, त्याचा मित्रपरिवारचे स्वागत मनापासून. आज स्मृतिदिन म्हणजे आज आपण त्याच्यासाठी त्याची स्मृती, आज त्याच्या सगळ्या चांगल्या आठवणी आज इकडे आपण शेअर करणार आहोत. सगळे काही सहकलाकार त्याच्याबद्दल बोलतील. दीपक मामाने अतिशय कष्टाने आणि मेहनतीने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे आणि आपण सर्वजण ह्या सर्व सहकलाकाराकडून त्याचा प्रवास जो आहे तो ऐकणार आहोत आज. मी नेहमी म्हणतो की माझे 3 मामा आहेत. एक म्हणजे अप्पा वडावकर, अप्पा मामा माझा, दुसरा संजू मामा आणि दीपक मामा. गेली 50 वर्ष दीपक मामा आणि वडावकर कुटुंबियांचं एक अतूट नातं जुळलं आहे. माझी आजी म्हणजे नलिनी वडावकर म्हणजे आमची नना, हिला तो आईच मानायचा दीपक मामा, आणि ननानी सुद्धा त्याला मुलासारखंच वाढवलं. काही नाती मनापासून जोडली ना की रक्ताच्या नात्यापेक्षा ती घट्ट होतात, असं ते नातं होतं यांचं. दीपक मामाच्या बद्दल थोडंसं बोलायचं झालं तर त्याचा रिदमशी संबंध खूप लहान वयात आला. म्हणजे बोरकरवाडीमध्ये त्याचं घर, आणि तो साधारण 5-6 वर्षाचा असताना त्यांच्याकडे जो गणपती यायचा तिकडे तो पखावज वाजवायचा आरतीवरती. तर रिदमशी संबंध इथून सुरू झाला त्याचा. त्यानंतर 11वी म्हणजे त्यावेळेला 11वी मॅट्रिक होतं. मॅट्रिक नंतर त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. ती नोकरी करत असताना रानाडे रोडवरती एका दुकानामध्ये, त्याच्या मित्राचं दुकान होतं तिथे, बिस्किटाचं दुकान होतं ते, तिथे तो संध्याकाळी काम करायचा. आणि त्याचकरिता कदाचित आमच्या त्या संजू मामांनी त्याला बिस्किट मामा म्हणून नाव ठेवलं. आम्ही त्याला अजूनही बिस्किट मामा म्हणूनच उद्देशतो. मी दीपक मामा कधी बोललेलो नाही मी. त्यानंतर टेलिफोन एक्सचेंजमध्ये नोकरी केली. MSEB मध्ये तो होता. 1986 पर्यंत त्यांनी नोकरी केली. पण त्याच्यानंतर तो स्वतंत्र कार्यक्रम करायला लागला, साथ संगत करायला लागला, आणि त्याच्या मेहनतीने साईड रिदम आणि पर्क्युशनमध्ये त्यांनी खूप नाव कमवलं.
म्हणजे दीपक मामा संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जर मी आज म्युझिक कंपोजर्स म्हणा किंवा मोठमोठे दिग्गज गायक गायिकांचं नाव जर घेतलं तर आपल्याला हा वेळ कमी पडेल इकडे. तरी थोडीशी नावं मी घेतो की बरोबर त्यांनी काम केलंय. म्हणजे म्युझिक कंपोजर्स म्हटलं तर सी रामचंद्र, श्री सुधीर फडकेजी बाबूजी, श्री यशवंत देव, अशोक पत्कीजी, श्री प्रभाकर पंडित, ऑफकोर्स अप्पा वडावकर, लेस्ली लुईस कॉलोनियल कझिन्समधले, असे अनेक नावं आहेत म्युझिक कंपोजर्समधले. गायक गायिकांबद्दल म्हटलं तर लता दीदी, म्हणजे यारा सिली सिली लेकिनमधलं जे गाणं ते त्यांनी वाजवलेलं आहे. आशाताई, ऋतू हिरवा अल्बम, किशोरेताई आमोणकर, अवघा रंग एक झाला, सुरेश वाडकरजी, ओमकार स्वरूपा, जगजित सिंगजी, श्रीमती फाल्गुनी पाठक, आज कदाचित त्या आपल्याबरोबर असतील, आणि त्यांच्यासोबत त्याने 94 पासून तो एकत्र आहे. कविता कृष्णमूर्तीजी, श्रेया घोषाळजी, रवींद्र साठेजी आज मला वाटतं परफॉर्म करणार आहेत. मिलिंद इंगळेजी आहेत इकडे, त्यांच्याबरोबर त्यांनी अल्बम्स केलेत. काही पिक्चर्स सांगायचे झाले तर हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी, असे अनेक चित्रपट, अनेक जिंगल्स, अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. त्याला खूप सारे पुरस्कारही मिळाले, खूप सत्कारही झाले, पण सर्वात उल्लेखनीय म्हणजे त्याचं तेव्हाचे राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्याकडनं राष्ट्रपती भवनात त्याचा झालेला सन्मान. देश विदेशात तो कॉन्सर्ट्स करत फिरत असायचा, आणि ज्या देशात जायचा त्याचा एक छंद होता. जिकडे जिकडे जाईल तिकडे तो वाद्य खरेदी करायचा, छोटी छोटी तिकडचे लोकल. म्हणजे परत येताना टूरवरनं ह्याच्याकडे 3-4 बॅगा फक्त खरेदी केलेल्या वाद्यांचा असायचा. हा त्याचा छंदच होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तो रियाज, त्याच्यावरती तो सगळा अभ्यास करून, म्हणजे त्याला कुठल्या गाण्याला नेमकं कुठलं वाद्य वाजवायचं हे अचूक माहिती होतं. त्याचा अभ्यासही होता त्याच्याबद्दल. म्हणजे त्याने तयार केलेले नोटेशन्स आणि रिदमचे पॅटर्न्स आज सुद्धा आर्टिस्ट फॉलो करत आहेत. आज तुम्हाला ते ऐकायलाही मिळतील. खूप इन्व्हॉल्व्ह होऊन काम करणारा माणूस होता. त्याच्या कामामधली सिन्सिअरिटी आज हे सगळे सहकलाकार तुम्हाला सांगतील की तो जर स्टेजवरती असेल तर त्याचं कोऑपरेशन सगळ्यांना एवढं होतं की दीपक मामा स्टेजवरती असल्यानंतर सगळ्यांना एक आधार वाटायचा. तो जेवढा आर्टिस्ट म्हणून ग्रेट होता ना, तेवढा तो माणूस म्हणून सुद्धा मोठा होता. म्हणजे मी अप्पा मामाकडनं ऐकलंय की काही वेळेला रेकॉर्डिंगला जर दीपक मामाच्या डेट्स अवेलेबल नसतील तर रेकॉर्डिंगच्या डेट्स ॲडजस्ट व्हायच्या. त्याचा स्वभाव अतिशय हसतमुख, अतिशय म्हणजे त्याचा मिश्किल स्वभाव होता. आणि त्याच्यासमोर त्याच्याशी बोलताना असं कधी कोणी टेन्शनमध्ये असेल असं वाटलं नाही. तो ही वॉज ऑलवेज हॅपी गो लकी. आमच्या सर्व फॅमिली मेंबर्स आणि मित्रपरिवारांचा वाढदिवस त्याच्याकडे लिहिलेले असायचे. प्रत्येकाच्या वाढदिवसाला तो पहिला फोन किंवा पहिला मेसेज हा दीपक मामाचाच असणार. एवढा पर्टिक्युलर होता तो. आज तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि नेहमीच तो राहणार आहे. तो आज इथेही आहे सगळ्या सहकलाकारांबरोबर. तो आज जिथे कुठे असेल तिथे ते नवीन रिदम पॅटर्न्स शोधत असेल, तो नवीन वाद्य शोधत असेल, तो सहकलाकारांबरोबर इथे आहे याची मला खात्री आहे. आणि हेच सांगून मी आपलं 2 शब्द संपवतो. पुढची सूत्र मी सुसंवादासाठी आनंद सहस्त्रबुद्धेंना बोलवतो. धन्यवाद. मित्र असावा तर असा, भाऊ असावा तर असा, वडीलधारी व्यक्तिमत्व असावं तर असं, वादक असावा तर असा, कलाकार असावा तर असा, आणि सगळ्यात महत्त्वाचं माणूस असावा तर असा. अशा अनेक भावना अतिशय प्रेमाने मनात जपणारे आपण सगळेच दीपकजींचे स्नेहीजन, त्यांचे सहकलाकार, त्यांचा मित्रपरिवार आहोत. दीपकदादांनी वादक म्हणून आपली ओळख जितकी प्रेमाने, जितकी मनापासून जपली, त्याच्याही पेक्षा कितीतरी पट जास्त संगीत साधक म्हणून आपली ओळख जपली. उस्ताद बिस्मिल्ला खान साहेबांना जेव्हा भारतरत्न प्रदान झालं तेव्हा दूरदर्शनवरती त्यांचा एक इंटरव्ह्यू झाला
त्याच्यात त्यांना विचारलं गेलं की खान साहब आपको हिंदुस्तानी आवाम के सबसे आला खिताब से नवाजा गया है. यू हॅव बीन अवॉर्डेड द हायेस्ट सिव्हिलियन ऑनर. सर्वोच्च नागरी सन्मान आपल्याला दिला गेला आहे. आता इथून पुढे आपली काय इच्छा आहे. एकही सेकंद न थांबता खानसाहेब उच्चारले होते की सनई थोडी अजून सुरात वाजवता आली पाहिजे. भारतरत्न मिळणाऱ्या या वादक कलाकाराचं जर ही भावना असते तर हीच भावना दीपकदादांची पण होती. म्हणून जेव्हा जेव्हा ते कुठेही आम्ही कार्यक्रमांना जायचो, टूर्सवर जायचो, तेव्हा आम्ही सगळे खोलीमध्ये आपलं सामान वगैरे ठेवून आराम करायला जायचो. पण दीपकदादा, मला ती आठवण अगदी ताजी आहे अजूनही, चेन्नईला एक कार्यक्रम होता आणि आम्ही सगळेच आमचं सामान रूमवरती ठेवून झोपलो होतो. दीपकदादाने त्यांचं सामान रूमवर ठेवलं आणि तिकडे हॉटेलच्या रिसेप्शनवरती त्यांनी एक चौकशी केली की इकडे म्युझिक शॉप कुठे आहे. तर जिथे वाद्य मिळतात अशा दुकानात ते गेले आणि तिथे त्यांनी काही वाद्य विकत घेतली आणि त्यांना असं कळलं की हे दुकान चेन्नईमधलं खूप नावाजलेलं दुकान आहे. तर त्या दुकानदाराला त्यांनी सांगितलं की आमच्या मुंबईमध्ये हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी नावाचे असंच एक नावाजलेलं दुकान आहे संगीताचं. नुसतं तेवढंच करून ते थांबले नाही, त्यांनी तिकडनं उदय दिवाण्यांना फोन लावला आणि त्या दुकानदाराची आणि उदयजींची ओळख करून दिली. त्यामुळे फक्त वाद्य घेऊन यायचं तर नाही, तिथे नेटवर्किंगसुद्धा त्यांनी ते केलं. दीपकदादांनी एक खूप महत्त्वाचा उपदेश त्यांच्या नकळत एकदा दिला होता जो माझ्या स्मरणात कायम राहणार आहे. ते असं म्हणाले होते की कुठल्याही कलाकाराला, गायक असू दे, वादक असू दे, कोणी असू दे, कुठल्याही कलाकाराला जे मानधन मिळतं त्याच्यातनं अर्ध्या मानधनाचं त्यांनी त्याला हवं ते करावं. त्याला कुठे फिरायला जायचं असेल, कपडे घ्यायचे, जे काय त्याचं वैयक्तिक जे काय त्याला करायचं असेल त्यांनी करावं. पण उरलेलं अर्ध मानधन पुन्हा कलेलाच गेलं पाहिजे. मग तुम्ही एखादं नवीन वाद्य शिका, तुमच्या वाद्याची डागडुजी करा, वाद्य अपग्रेड करा किंवा एकूणच नवीन कला शिका, पण तुमच्या कलाकार असण्याला ते उरलेलं मानधन गेलं पाहिजे. असे उपदेश जे नंतर संस्कार होऊन आपल्या मनात कायम राहतात, असे ज्यांनी दिले त्या दीपकदादांसाठी आज आपण इकडे सगळे जमलो आहे. आणि दीपकदादांना मानवंदन आमचे हे सगळे कलाकार त्यांच्या गाण्यातून देणार आहेत, वादनातून देणार आहेत. तर पहिल्या गाण्याकडे आपण जाऊया. संतरचनांचा एक अप्रतिम अल्बम आपल्या समोर आला, जो म्हणजे ओंकार स्वरूपा. एकनाथ महाराजांची एक रचना आपल्यासमोर नचिकेत सादर करतोय. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ. ऐकूया. ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. सद्गुरुराया माझा आनंद सागर, त्रैलोक्या आधार गुरुरावा.
त्रैलोक्याधार गुरुराव त्रैलोक्याधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नीणती चारू पारवी शशी अग्नि नीणती चारूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद तुझ नमो स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो जनार्दनी गुरु परब्रह्मा एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे परिणाम सदामुखी तयाचे परिणाम सदामुखी तयाचे परिणाम सदा तुझ नमो तयाचे परिणाम सदामुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो 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 आम्ही जेव्हा टूर्सवर जायचो तेव्हा तिकडे वायफाय कनेक्ट करायचा जेव्हा काही प्रॉब्लेम असायचा नेटवर्क नाही आहे म्हणा किंवा तसं काही असं तेव्हा दीपकदादा आम्हाला सांगायचे की जरा ते वायफाय कनेक्ट करू दे आणि मग ते पुढे म्हणायचे मी काय तुमच्या एवढा हुशार नाही मला हे सगळं इंटरनेट वगैरे समजत नाही काही पण दीपकदादा हुशार हे हा शब्द जो आहे ना तो ते आमच्यासाठी जेव्हा वापरायचा की मी तुमच्या इतका हुशार नाही तेव्हा आम्हाला आमच्या समोर कसा एक पूर्ण कॅनव्हास उभा राहायचा की दीपकदादा जेव्हा रेकॉर्डिंगला तालवाद्य वाजवतात आणि आम्ही जेव्हा मॉनिटरवरती स्क्रीनवरती ते जे वाजवत आहेत ते बघतो ती जी ग्रीड तिथे दिसते आम्हाला तितकं जरी निष्णातपणे वाजवायच्या दृष्टीने एक पाऊल जरी टाकता आलं ना तरी खूप होईल. काय हुशारीचं घेऊन बसलात तुम्ही. आणि
नुसतंच एवढं नाही तर त्यांनी वादकांना वाद्याशी नातं किती घनिष्ठ आणि किती घट्ट असावं ह्याचे सुद्धा संस्कार दिले. त्यांच्याकडे इतकी संख्येने वाद्य आहेत, इतकी वेगवेगळ्या देशातनं परदेशातनं आणलेली वाद्य आहेत, पण ते प्रत्येक वाद्य अतिशय निटाईने जपायचे. असं कुठलंच वाद्य त्यांच्याकडे नाही आहे जे वाजत नाही. मी आणलं आणि ठेवून दिलं आणि मग कधी वाजवलंच नाही, शक्यच नाही. त्यांच्याकडचं प्रत्येक वाद्य अतिशय सुरात तालात छान वाजणारं असायचं, ते तितकंच नीट ठेवलेलं असायचं. त्यामुळे वादक म्हणून जी डिसिप्लिन असते ती त्यांच्याकडनं खरंच शिकण्याजोगी होती. जशी वाद्याशी आपल्या नात्याची घनिष्ठता त्यांनी जपली, तसंच आयुष्याबद्दल सखोल ज्ञान ज्या व्यक्तीला उपजतच होतं त्या घेऊनच आल्या होत्या, त्या म्हणजे बहिणाबाई. बहिणाबाईंच्या गाण्यांचा एक ॲल्बम रिलीज झाला होता, ज्याची चाल, त्या सगळ्या गाण्यांची चाल ही यशवंत देवांची होती. त्या ॲल्बममधलं एक गाणं खोप्यामध्ये खोपा हे आपल्यासमोर आपण सादर करतो, ऐकूया. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी तीन झोका झाडाने टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाने टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला,
भावगीतांच्या विश्वातला एक खूप नावाजलेला अल्बम म्हणजे ऋतू हिरवा. श्रीधर फडक्यांच्या अप्रतिम संगीत रचना आणि आशाताईंचा आवाज, शांताताईंनी लिहिलेलं एक खूप अप्रतिम गाणं आपल्यासमोर आपण आता सादर करतोय, घनराणी. हा अल्बम जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्यातली गाणी आपल्याला गाता येणं हे गायन क्षेत्रात आपण थोडं तरी आगेकूच करू शकतोय याचा स्वाध्याय करण्याच्या दृष्टीने ती गाणी ऐकली जायची आणि ती गाणी प्रॅक्टिस केली जायची. असा हा अल्बम किंवा याची जी संगीत रचना या सगळ्या ज्या होत्या त्या कॉम्पोजिशन कसं असावं ह्याचा एक अभ्यासक्रमच होता असं म्हणायला हरकत नाही. तर त्या अल्बममधलं घनराणी आपण आता ऐकूया. घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना. मी कशी तुझ्या सवे, मी कशी तुझ्या सवे, चुकली वाट रे, चुकली वाट रे सांगना. घनराणी घनराणी साजना, घनराणी घनराणी साजना. भीर भीर वाऱ्याची, थर थर पाण्याची, अवकळ सजनी मी मनभर गाण्याची. हरी बाई सुर नवनवे, सुखद मधुर वाटतात हवे. यमना घनराणी घनराणी साजना,
आज आपण इकडे जी गाणी ऐकताय आणि पुढे जी ऐकणार आहात त्या सगळ्याच गाण्यांच्या मूळ ध्वनिमुद्रणामध्ये ओरिजिनल रेकॉर्डिंगमध्ये किंवा त्याची पुढे जी व्हर्जन रेकॉर्डिंग झाली त्याच्यामध्ये तरी दीपकदादांचा सहभाग होता. आत्ता जी आपण 3 गाणी ऐकलीत, ओंकार स्वरूपा, बहिणाबाईंची गाणी आणि ऋतू हिरवा या तिन्ही अल्बम्समधली, त्या तिन्ही गाण्यांचं संगीत संयोजन हे पंडित अप्पा वाळावकर यांचं होतं. तर स्वप्नीलदादांनी बोलताना दीपकदादांचा स्वभाव संबंध मिळावू, विनोदी, हसतमुख असं सांगितलं. एक आठवण आत्ता तुमच्याबरोबर शेअर करतो. माझंही सौभाग्य आहे की दीपकदादांबरोबर जवळजवळ एक 15 ते 16 वर्ष सातत्याने दरवर्षी जवळजवळ 2 महिने एकत्र राहण्याचा योग आला. कारण आम्ही अमेरिकेला जेव्हा टूरला जायचो तेव्हा आम्ही सगळे एकत्रच असायचो तिकडे. तर असंच एकदा ॲटलांटाला आम्ही इमिग्रेशनच्या इकडे जात होतो आणि तिथे स्निफर डॉग्स होते. तर ते पद्धत अशी होती की 2 जणांनी बाजूबाजूला उभं राहून इथून तिथपर्यंत चालत जायचं आणि तुम्ही चालत असताना तो स्निफर डॉग तुमच्या आजूबाजूला येतो, वास घेतो आणि त्याला ओके वाटलं की तो बाजूला जातो. तर आमच्या आधी जी 2 जण होती ते इकडनं तिकडे गेले तर तो स्निफर डॉग आला आणि इकडे मागे आला. तर आम्हाला वाटलं की आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा तो आमच्या मागून येईल. तर आमच्या मागून तो कुत्रा आलाच नाही. तर आम्ही जेव्हा तिथे गेलो तर दीपकदार म्हणाले, बघ आपल्याकडे कुत्रा आलाच नाही, केवढा रिस्पेक्ट आपल्याला. आणि जेव्हा आम्ही थोडं पुढे गेलो तेव्हा ते म्हणाले, पण हे घरी सांगायची सोय नाही, कारण घरी जर हे सांगितलं की स्निफर डॉग जवळ आला नाही तर घरचे काय म्हणणार बघा, कुत्रा पण विचारत नाही तुम्हाला. आपल्या तिन्ही गायक कलाकारांसाठी एक छोटीशी स्नेहभेट आहे जी अप्पा काका आता त्यांना देतील.